इथे नाशिकला अजिबात येऊ नका तुम्ही. नाशिक 12 ज्योतिर्लिंगपैकी एक ज्योतिर्लिंग इथे आहे, ते म्हणजे त्र्यंबकेश्वर. नाशिक जिथे दर 12 वर्षात कुंभमेळा भरतो. नाशिक जिथे आहे भारतातलं एकुलतं एक लक्ष्मणाचं मंदिर. नाशिक जिथे रामायणाची खरी सुरुवात झालेली. नाशिक जिथे श्री राम लक्ष्मण सीता वनवासातल्या 14 वर्षापैकी 1 वर्ष राहिलेले. नमस्कार, वेलकम टू माय न्यू एपिसोड ऑफ अनस्क्रिप्टेड लाईफ विथ मी. तर आपण एक्सप्लोर करणार आहोत नाशिक. चला मग नाशिकच्या प्रवासात. नाही, इथून नाही, सुरुवातीपासून. ट्रेन लवकर होती त्यामुळे ऑफिसवरून घरी जायला नाही मिळालं, सो ऑफिसवरच निघालोय. ऍक्च्युली ठाण्यावरून ट्रेन आहे, सॉरी विक्रोळीवरून ठाण्याला चाललोय. आता ठाण्याला चाललोय गाडीवरून. जस्ट आता मित्र सोडून गेलाय स्टेशनला, सो माझ्यासोबत अजून 3 जण आहेत. आता स्टेशनला ते भेटतीलच, तेव्हा भेट करून देतो. हेर दे यार. ही हर्षदा, हिला तुम्ही सगळेच ओळखता. हे त्याची मम्मी आणि ही तिची बहीण. जशी प्रत्येक प्रवासाची सुरुवात हे देवाचं नाव घेऊन करायचं असतं, तसेच प्रत्येक सकाळचा प्रवास करण्याची सुरुवात चहाने करायची असते. आम्ही आता ज्या ट्रेनने प्रवास करणार आहोत ते ऍक्च्युली मी पण आणि माझ्यासोबत जे 3 जण आहेत ते सुद्धा पहिल्यांदाच त्या ट्रेनने प्रवास करणार आहेत. अँड हिअर इट इज वंदे भारत. मग चला आता आत जाऊया आणि बघूया की नक्की कशी असते वंदे भारत आतून. अर्ली मॉर्निंग प्रवास असल्यामुळे ट्रेन बोर्ड केल्या केल्या चहा आली. चहा पिऊन बाहेरचं दृश्य एन्जॉय करतच होतो, तेवढ्यातच जेवण आलं. त्र्यंबकेश्वरला जायचं होतं त्यामुळे आम्ही व्हेज मील सिलेक्ट केलेला. तुम्ही नॉनव्हेज सुद्धा घेऊ शकता. आणि जेवण सुद्धा चांगलं होतं. जस्ट नाशिक स्टेशनला पोहोचलेलो आहे अशा प्रकारे. फायनली रिच नाशिक स्टेशन. डेडिकेटेड कॉर्पोरेट मजदूर दोघंही ऑफिसवरून सुटून डायरेक्ट नाशिकला आलो आहोत. दोघंही झोपले नाही आहोत, नाही घरी झोपलोय नाही ट्रेन मध्ये झोपलोय, कारण की ट्रेन मध्ये लहान मुलांचा एवढा गोंगाट होता, बाप रे. इथून जाणार आहोत हॉटेलवर, तिथून मग जाणार आहोत त्र्यंबकेश्वरला. जस्ट आता रिक्षातून उतरलोय. समोरच हॉटेल आहे. हॉटेलच्या नावानुसारच हॉटेल आहे, मॅजेस्टिक पर्ल. भारी बनवलंय यार हॉटेल. इफ जर तुम्ही नाशिकला स्टे साठी येणार आहात तर मी तर सजेस्ट करेन की या हॉटेललाच या, कारण की लिटरली बजेट मध्ये ग्रँड असा हॉटेल आहे. चा रूम नंबर आहे 306. आम्ही शोधत आहोत. आवाला सी रूम कसा आहे. आता एवढ्या चांगल्या रूम मध्ये आलोच आहोत, तर चला रूम टूर करू. जस्ट पोचला मी आता रूमवर. आता फ्रेश होऊ, रेडी होऊ आणि निघू त्र्यंबकेश्वर साठी. A few moments later. रेडी झालेलो आहे फायनली. तर आता इथून आम्ही निघणार आहोत. रिक्षा मागवल्या खाली, ते आम्हाला नेणार आहे बस स्टॉपवर. इथून 10 किलोमीटरवर आहे.
तिथे एसी बस पकडणार आहोत आम्ही. ती एसी बस आम्हाला अर्धा ते एका तासात त्र्यंबकेश्वरला पोहोचवणार. तो इथे 2 ऑप्शन्स आहेत बसचे. एक तर नॉर्मल बस जी गव्हर्नमेंटची आहे, पण एक कॅच आहे त्याच्यावर की ती बस पूर्ण नाशिक फिरून जाते, सो त्याला 2 तास लागतात. म्हणजे ही बस आहे ज्याने आम्ही जाणार आहोत, ती अर्ध्या ते 1 तासात पोहोचवते, कारण ती डायरेक्ट बस स्टॉप वरून डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला जाते. ऑल सेट, नाव वे टू त्र्यंबकेश्वर. मी बसने येणार होतो, बट झाला आमच्यासोबत मोठा सीन. फ्रस्ट्रेटेड पण आहे आणि डिसअपॉइंटेड पण आहे. सो तो जो सीन झाला तो मी दर्शन वगैरे झालं जेव्हा रूमवर जाऊ तेव्हा तिथे सांगेन, कारण की आता डोकं शांत ठेवायचं. VIP पासेस काढलेले विचार करून की एवढ्या गर्मीमध्ये लाईन लागावी नाही, पण इथे येऊन बघतो तर अपोजिट आहे, लाईन मजबूत आहे. A few moments later. गेला पाऊण तास आम्ही एकाच जागेवर उभे आहोत. लाईन आला आवाज घेत नाही. साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. अँड फायनली कळस नजरेस आला. अशा प्रकारे तुमचा ब्लॉगर थकलेला आहे, तुम्ही बघू शकता. हाय गाईज. नाही ऋतिकचाच ब्लॉग आहे, पण तुमचा ब्लॉगर सध्या थकलाय, पूर्ण हवा टाईट झाले. अजिबात नाही, फुल एनर्जी, फुल. बघा चेहराच कळतोय की किती पडलाय. अडीच तासानंतर वाटलेलं की आता मंदिराच्या आत आलो आहोत. समोर मंदिर आहे, पण इथून कळतं इथून अजून 1 तास लागणार आहे. सो आमची लागलेली आहे. हसदे चेहरे मतलब ये नहीं होता कि हो, 3:45 तास झालेले आहेत. 3:45 नाही, 3:45 तास झालेले आहेत. अजून इथून तरी खडतर प्रवास आहे 2 तासाचा. तो खडतर प्रवास या दोघी पण करतात आमच्यासोबत. फायनली गाभारा दिसल्यावर जरा बरं वाटलं. फायनली आफ्टर 5.5 hours दर्शन फायनली झालेलं आहे. थोडा रिलीफ पण आहे. तर आता आम्ही जात आहोत स्वयंभू श्री गायत्री माता मंदिर मध्ये, ज्याची एंट्रन्स पण लहान आहे आणि गाभारा सुद्धा. एवढ्या मेहनतीनंतर पेटपूजा तर इम्पॉर्टंट आहे. जस्ट नाश्ता झालाय, आता चाललोय हॉटेलकडे त्र्यंबकेश्वर वरून. एक सीन झाला असा आहे की वी थॉट वी वर प्रिपेअर्ड बट वी आर नॉट. इथून आता हॉटेलवर जरा इथून 40 किलोमीटर आहे. सो हॉटेलपर्यंत जायचं काही ट्रान्सपोर्टेशनचं मोडच नाहीये. रिक्षा आहेत ते 1000-2000 बोलतात, पण ना बस आहे सर इथून ना टॅक्सी आहेत. डोंट नो कसं फिगर आउट करणार आहे, बट काहीतरी करावंच लागेलच. Eternity later. फायनली खूप साऱ्या स्ट्रगल नंतर सवारी मिळाली. ते चालेल तसंच चाललंय रिक्षानेच. आता आम्ही जात आहोत आउट ऑफ नो वेअर, एकदम अनप्लॅन्ड, अंजनी पर्वताकडे हनुमानाच्या मंदिरात. जस्ट इमॅजिन, आम्ही त्र्यंबकेश्वरून थकून घरी जातोय, म्हणजे हॉटेलवर जातोय. आम्हाला ट्रान्सपोर्टेशनचा मोड मिळत नाही, काय नाही. अचानक एक रिक्षावाला मिळतो, तो बोलतो तुम्हाला मी सोडतो स्वस्तामध्ये. आम्ही बोललो ठीक आहे चालेल, निघालो आम्ही. आणि तो अचानक बोलतो तुम्ही एवढं आलात तर हनुमानाचं पण दर्शन घेऊन जावा. आज शनिवार आहे, तिथे अंजनी पर्वत आहे जिथे हनुमानाचा जन्म झालेला, आणि त्याने एक्स्ट्रा कॉस्ट न घेता त्याने ते हनुमानाच्या मंदिरात आणलंय.
जसं मी त्र्यंबकेश्वरला बोलत होतो की रूमवर पोहोचल्यावर मी सांगेन की नक्की काय झालंय. ऍक्च्युली असा सीन झालेला की ज्या रिक्षावाल्यांनी आम्हाला इथे सोडलेलं स्टेशनवरून हॉटेलवर, ते बोललेले की तुम्हाला त्र्यंबकेश्वरला जायचं तर टेन्शन घेऊ नका. जसं मी आधी सांगितलेलं, ते रिक्षातून बस स्टॉप पर्यंत सोडतील. सो आम्ही ठरवलेलं की असंच करू. खाली रिक्षा बोलवली, ते पहिले तर बोलले 250 होतील बस स्टॉप पर्यंत जायचं. सो वी वर लाईक की चल ठीक आहे 250 देऊ. आणि नंतर मग त्यांना विचारलं नॉर्मली की बसची फ्रिक्वेन्सी वगैरे काय आहे, बसची प्राइसेस वगैरे काय आहे, कसं काय आहे. ज्यांना नंतर बोलवलेलं ज्या रिक्षावाल्यांना, ते बोलत की सगळीकडे रस्त्याचं काम आहे, अर्धा 1 तासात पोहोचणं इम्पॉसिबल आहे त्र्यंबकेश्वरला. मिनिमम 1.5 ते 2 तास लागणार. अँड वी वर लाईक की आम्ही सगळं प्लॅन केलं, सगळं कॅल्क्युलेट केलंय, आता कसं काय करायचं. आम्ही पहिल्यांदा आलो, आम्ही प्लॅन करून येतोय. इथे आल्यावर कळालं की इथे स्कॅम करणारे खूप लोक आहेत. नाव लेट्स एंड द डे विथ मोकू मोकू. सो भेटू सकाळी. गुड नाईट.